नमस्कार. चतुर्थः नाट्यपाठः भगवदच्युकीयं प्रहसनम्. बोधायन कवी विरचित हे प्रहसन आहे. यामध्ये एकच अंक असतो. छोटीही कथा असते, परंतु ती हास्यरसप्रधान असते. भगवान हे एक परिव्राजक म्हणजे संन्यासी आहे. अज्जुका वसंतसेना नावाची गणिका आहे. योगायोगाने एका उद्यानामध्ये ते एकत्र आहेत. परिव्राजक भगवान यांचा शिष्य शांडिल्य हा दरिद्री आहे आणि म्हणून भिक्षेच्या आशेने त्यांनी या परिव्राजकांना गुरु मानले आहे. परिव्राजक मात्र आपला शिष्य मानून त्या शांडिल्याला योग साधना शिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे दोघे जण उद्यानात बसलेले आहेत आणि त्याच वेळी गणिका वसंतसेना आणि तिची सखी मधुकरिका या उद्यानामध्ये येतात आणि या दोघींचे या परिव्राजक आणि शांडिल्याकडे लक्ष नाहीये. मात्र खरी योग साधना करत नसलेला हा शांडिल्य मात्र त्या दोघींकडे पाहतो आहे. आणि अशा वेळी तेथे यमदूताचा प्रवेश होतो. ततः प्रविशति यमदूतः. यमदूतः आत्मगतम्. यमदूतः अहम्. आता हा संवाद प्रेक्षकांसाठी आहे. म्हणजे हे नाटक सादर होत असताना इतर पात्र आहेत ती व्यवहारातली आपल्यासारखी आहेत, परंतु यमदूत हा मात्र न दिसणारा आहे आणि मग तो सामान्य माणूस आहे असे वाटू नये म्हणून हा मी यमदूत आहे असा संवाद या यमदूताला दिला. आत्मगतम म्हणजे स्वतःशी. त्याचे वाक्य रंगमंचावर उपस्थित इतरांना कोणालाही ऐकू जात नाहीये. ते आपापल्या कामांमध्ये, आपापल्या गप्पांमध्ये, बोलण्यामध्ये, विचारांमध्ये मग्न आहे. यमदूत मागच्या बाजूने प्रवेश करतोय. तो कोणालाही दिसत नाहीये आणि त्याचे हे आत्मगत संवाद सुद्धा कोणालाही ऐकू जात नाही. क्षीणायुषां प्राणिनां प्राणां कर्तुं यमेन प्रेषितः. मला यमाने पाठवले आहे. यमेन प्रेषितः. कशासाठी? तर क्षीणायुषां ज्यांचं आयुष्य क्षीण झालंय, संपलं आहे, अशा प्राण्यांचे प्राण काढून घेण्यासाठी, हरण करण्यासाठी, घेऊन जाण्यासाठी मला यमाने पाठवले आहे. उक्तः च मला असे सांगितले त्यांनी यमाने की गणिकायाः वसंतसेनायाः प्राणान् अपहर इति. मला अशी आज्ञा दिली आहे यमाने की गणिका वसंतसेनेचे प्राण घेऊन ये. इयं सा वसंतसेना. तर मी येऊन पोहोचलो आहे की ती वसंतसेना आहे. आता या दोघी इथे बोलतात की गणिका वसंतसेना अज्जुका ती आपल्या सखीला म्हणते, मधुकरिके पश्य दर्शनीयः अशोक किसलयः. मधुकरिके पहा बरं, या उद्यानामध्ये हा अशोक वृक्ष जो आहे त्याची पालवी नवीन त्याला कोवळी पालवी आलेली आहे आणि ती किती सुंदर दिसते. दर्शनीय पाहण्यासारखी आहे. एनम गृह्णामि. तर आपण ती काढूया, घेऊया, मी घेते. एनम ही पालवी किसलयम गृह्णामि घेते.
तथा करोती असे जाऊन तिथे जाऊन ती त्या अशोक वृक्षाची नवीन कोवळी हिरवी पालवी काढते. म्हणजे आता इथे त्या दोघींनी अशी भूमिका करतात की त्या उद्यानामध्ये खूप सुंदर फुलं आहेत, सुंदर वृक्ष आहेत, लता आहेत. तर या दोघी ते सौंदर्य पाहतात आणि त्यातली अशोक वृक्षाची पालवी आवडल्यामुळे ती गणिका ती पालवी घेण्यासाठी तिकडे गेली. त्या दोघी जणी तिकडे गेल्या. अशी असा अभिनय त्या दोघी जणी करतात. इकडे यमदूत म्हणतोय, यमदूता अयंच कालः हीच ती वेळ आहे. यावर सर्पः भूत्वा अशोक कोटरे स्थित्वा दष्ट्वा विषवेगेण प्राणं हरामि. आता हीच योग्य संधी आहे, हाच योग्य काळ आहे जेव्हा मी या गणिका वसंत सेनेचे प्राण अपहरण करेन. आणि त्यामुळे यमदूत म्हणतो, मी सर्प बनेन, सर्पाचं रूप घेईन, अशोक वृक्षाच्या कोटरामध्ये, अशोक वृक्षाच्या ढोलीमध्ये मी थांबेन स्थित्वा. आणि तिने हात पुढे केला की दष्ट्वा दंश करेन, आणि दंश करून त्या विषाच्या प्रभावामुळे मी तिचे प्राण हरण करेन, प्राण काढून घेईन. तथा करोती आणि त्याप्रमाणे तो करतो. आता इथे अर्थातच यमदूत त्या वृक्षाच्या मागे म्हणजे त्या रंगमंचावर त्यांनी जो काही मागे देखावा उभा केलाय उद्यानाचा, त्यामध्ये वृक्ष वगैरे आहेत, तर यमदूत त्याच्या मागे जाऊन थांबणार आहे. आणि मग या वसंत सेनेने असा अभिनय करायचा आहे की तिच्या पृथ्वीची पालवी ती तोडते आहे आणि अचानक तिला काही चावलं आहे, सर्प चावला हाताला तिच्या, असा अभिनय तिने करायचा आहे. आणि त्यातून ही घटना म्हणजे संवाद आणि अभिनय यातून ही घटना रंगमंचावर सादर करायची. गणिका म्हणते वसंत सेना, हम केनापी दष्टास्मी, अरे रे मला काहीतरी चावलंय, कोणीतरी मला दंश केला आहे. केनापी दष्टा अस्मी भूमौ पतती, आणि त्या विषाच्या प्रभावाने ती खाली जमिनीवर पडली, बेशुद्ध झाली असा अभिनय करते. भूमौ पतती जमिनीवर पडते. आणि मग तिची मैत्रीण आहे अर्जुके तिला हाक मारते, अर्जुके अयंसः अशोक कोटरात निर्गतः कालसर्पः. आता ही सगळी हे अभिनयाने दाखवते की हा पहा तो अशोक वृक्षाच्या ढोलीतून बाहेर पडत असलेला, निघून जात असलेला कालसर्प. काळ्या रंगाचा हा साप आहे किंवा भयानक या अर्थाने कालसर्प भयानक साप आहे. परित्रायताम परित्रायताम. आता ती मदतीसाठी म्हणजे उद्यानातील इतर लोकांनी आपल्याला मदत करावी म्हणून हाका मारते. परित्रायताम परित्रायताम, वाचवा वाचवा अशा हाका मारते. तिथे शांडिल्याचं लक्ष आहे. शांडिल्य म्हणतो अविधा भगवान परित्रायताम, अरे बापरे भगवान, तो हाक मारतो आपल्या गुरुजींना. परित्रायताम वाचवा. परित्यजती खलु प्राणान एषा अज्जुका. हे काय समोर ही अज्जुका आपले प्राण सोडते आहे. तिला कालसर्पाने दंश केलाय, विषाचा प्रभाव तिच्यावर पडलाय आणि आता तिचे प्राण निघून जाणार आहे. हे वाक्य गुरुजी ऐकतात. परिव्राजक म्हणतो वासांसी जीर्णानि यथा विहाय. हा परिव्राजक संन्यासी आहे, योग साधना करणारा आहे, तत्वज्ञान पारंगत आहे, आणि त्यामुळे ती अज्जुका प्राणांचा त्याग करते आहे. या शिष्याच्या वाक्यावर तो परिव्राजक भगवद्गीतेतील तत्वज्ञान, भगवद्गीतेतील हा श्लोक म्हणायला सुरू करतो. याप्रमाणे जीर्ण वस्त्र सोडून
माणूस नवीन वस्त्र धारण करतो त्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांना आपले शरीर सोडून देऊन नवीन शरीर धारण करावे लागते. म्हणजे एका शरीरातून एका जन्मातून त्या शरीराचा मृत्यू होतो, मग पुन्हा नवीन जन्म घ्यावा लागतो. आता हे सगळं तत्वज्ञान आहे, हे सगळं तत्वज्ञान योग्य आहे. परंतु आता तत्वज्ञानाची गरज नाहीये. शांडिल्य हा अलम तत्वज्ञान प्रवचन. आता तुम्ही तत्वज्ञानाचं प्रवचन करू नका, ते बास झालं, ते नको. अलम याचा अर्थ नको, बास झालं. मग आता काय गरज आहे? शीघ्रम कोपी उपाय चिंत्यताम. शीघ्रम चटकन कहापी कोणता तरी उपाय सांगा, उपाय आठवा. समजा एखाद्याला सर्पदंश झाला तर त्यावर उपाय काय करतात, त्याला कसं वाचवायचं ते बघूया. स्वतःच्या मनाचं समाधान कसं करायचं हे तत्वज्ञान आता नको. हा हंत अरे रे मृता खलू ऐशा, ही तर मेली. हा शांडिल्य पण तिथे जातो, पाहतो, आणि ती गणिका आहे, ती हालचाल न करता पडून राहिलेली आहे, आणि त्यामुळे विषामुळे ती मेली असावी असा समज करून शांडिल्य म्हणतोय अरे रे ही तर मेली. आणि तिथे बसतो जवळ आणि रोदिती रडायला सुरुवात करतो. आता अर्थातच ती सखी सुद्धा तिथे रडत असणार आणि हा शांडिल्य पण तिथे रडतो. किंवा आता हा सगळा अभिनयाचा भाग आहे. शांडिल्य उठून तिथे जवळ गेला आहे असा अभिनय असेल, किंवा शांडिल्य तिथेच परिव्राजकाजवळ बसलाय आणि तिथूनच बघतोय आणि म्हणतोय की अरे रे ती तर मेली आणि रडतोय. परिव्राजक हा विचिंत्य, परिव्राजक जरा विचार करतात, तर काहीतरी उपाय शोधा, ती आता मरतीये, ती आता मेली असं शांडिल्य म्हणतोय. म्हणून संन्यासी भगवान विचार करून विचिंत्य शांडिल्य अलम रोदनेन, अरे शांडिल्य रडणं बास झालं, रडू नकोस. अस्माभिः संन्यासीभिः न शोकः करणीयः. आपण आहोत संन्यासी, आपण संन्यासी लोकांनी शोक करायचा नसतो. कारण मन स्थिर ठेवायचं असतं, सुखात आनंद व्यक्त करायचा नाही, दुःखात शोक करायचा नाही, मनावर नियंत्रण ठेवायचं, हे संन्यासी लोकांचं काम आहे. आणि म्हणून आपण शोक करायचा नाही, आपण संन्यासी आहोत हे तो शांडिल्याला आठवण करून देतो. त्यावर शांडिल्याला राग येतो. आहा अपेही, हा शांडिल्य काही स्वतः संन्यासी झालेला नाही, अजून काही त्याचं शिक्षणही झालं नाहीये तत्वज्ञानातलं, किंवा त्याला मनापासून हा संन्यासाश्रम घ्यायचाही नाहीये, किंबहुना त्यासाठी आवश्यक असलेली योग साधनाही त्याची झालेली नाही, आणि त्यामुळे तो एखादा सामान्य माणूस असावा तसाच राग लोभ सुख दुःख यांच्या आहारी जाणारा एक सामान्य तरुण आहे. आणि म्हणून परिव्राजकांचं संन्यासाची या भगवानांचं जे तत्वज्ञान आहे ते त्याच्या पचनी पडत नाहीये, त्याला ते पटत नाही. तो म्हणतो आहा अपेही निस्नेह, अरे दूर व्हा, किती निर्दय आहात तुम्ही. निस्नेह, काही प्रेम नाही, काही दयामाया नाही तुमच्याकडे, अजिबात माया ममता नाही तुमच्याकडे. दूर व्हा, बाजूला व्हा, तुम्ही काही सांगू नका मला. मन्ये निष्फलं ते योग सामर्थ्यम, मला असं वाटतंय की तुमचं जे योग सामर्थ्य आहे ते सगळं फुकट आहे, सगळं वाया आहे, व्यर्थ आहे, काही उपयोग नाही त्याचा. यदि अस्याः शरीरे पुनः प्राणसंचारं कारयितुं न शक्नोषि, जर तुमच्याकडे योग साधना असती, योग सामर्थ्य असतं, सिद्धी असती, तर आता तुम्ही असा उपाय काढला असता की ही मरण पावली तर हिला आपल्या योग सामर्थ्याने पुन्हा जिवंत करू.
ते तर तुम्ही करत नाही आहात. तुम्ही तत्वज्ञान मात्र सांगताय आणि माझं समाधान करायला बघताय. रडू नको, आपण संन्यासी आहोत असं सांगताय. हे तर काही योग्य नाही. मला असं वाटतंय तुमच्याकडे योग सामर्थ्यच नाही, तुमच्याकडे सिद्धीच नाही, आणि असली तर ती फुकट आहे, निष्फलम, कारण तिचा उपयोग नाही ना. असून जर वापरता आली नाही तर काय फायदा. आणि म्हणून तुमचं योग सामर्थ्य निष्फळ आहे. जर तिच्या शरीरात तुम्ही पुन्हा प्राण संचार, पुन्हा प्राण तिथे शरीरामध्ये स्थापन करू शकत नसाल तर तुमच्या योग सामर्थ्याचा काय उपयोग, वाया गेले ते. अशा प्रकारे शांडिल्य एक प्रकारे त्या परिव्राजकाला आव्हान देतोय. किंबहुना शांडिल्याच्या मनात हा एक चांगला उपाय आला आहे की हा परिव्राजक जर सिद्धी प्राप्त असेल तर त्याच्या योग सामर्थ्याने या गणिकेला वाचवता येईल. परिव्राजक सुद्धा हे ऐकून चिडतो, रागवतो की मानव काय म्हणतोस, मम योग सामर्थ्य निष्फलमिति, माझं योग सामर्थ्य फुकट आहे असं म्हणतोस. पश्य इदानीं, आणि ते आव्हान तो स्वीकारतो. बघच तू आता. आत्मगतम, स्वतःशी म्हणतो, अस्याः गणिकायाः शरीरे मम प्राणान् स्थापयामि. आता असं आहे की प्राण निघून गेल्यानंतर ते प्राण परत कसे आणणार, हे तर कुठल्याही माणसाच्या हाती नाही. परंतु सिद्धी प्राप्त असल्यामुळे या परिव्राजकाला एक गोष्ट करता येणं शक्य आहे की या गणिकेच्या शरीरात माझे प्राण मी स्थापन करतो. स्वतःचे प्राण तो आपल्या शरीरातून बाहेर काढू शकतो आणि ते प्राण तो तिच्या शरीरात स्थापन करू शकतो. ते करायचं असं तो ठरवतो. ही एक चांगली संधी आहे शांडिल्याला दाखवून द्यायची की आपण किती सामर्थ्यवान आहोत, आपल्याकडे कसं योग सामर्थ्य सिद्धी आहे. हे जर दाखवून दिलं तर शांडिल्य कायमचं आपल्याला लक्षात ठेवेल आणि कायम तो आपला शिष्य बनून राहील असं त्यांना वाटतं. आणि म्हणून मंत्रम पठित्वा तथा करोति, खरोखरच तो मंत्र म्हणतो आणि त्याप्रमाणे स्वतःचे प्राण आपल्या शरीरातून काढून त्या गणिकेच्या शरीरात स्थापन करतो. आता रंगमंचावर या दोघांचा असा अभिनय असणार की परिव्राजक तो मंत्र म्हणतोय आणि ते मंत्र पठण केल्यानंतर त्याचे प्राण निघून गेले हे दाखवण्यासाठी तो तिथेच खाली पडणार, लवणणार, आणि गणिका आहे ती तिच्या शरीरात प्राण आल्याप्रमाणे लगेच ती जागी होईल. आणि म्हणून गणिका उत्थाय लगेच उठून बसते आणि आता काय म्हणते बघा, शांडिल्य शांडिल्य, हाका मारतीये शांडिल्य आहे. आता पहा ती आहे गणिका, जिचा खरं म्हणजे शांडिल्याची अजिबात परिचय नाहीये. किंबहुना ते दोघे जण तिथे बसलेले असताना तिने ते पाहिलंही नसेल किंवा लक्षही दिलं नसेल, पण ती शांडिल्य म्हणून हाका मारतीये या गोष्टीचं शांडिल्याला अतिशय आनंद होतो. शांडिल्य हा सहर्षम, अतिशय आनंदाने, अहो पुनर्जीविता खलु एषा, अरे ही तर परत जिवंत झाली असं म्हणून, माम एवा आवयती, आणि मलाच बोलवती असं म्हणून उपगम्य लगेच तिच्या जवळ जातो. आता पहा ही आपल्याला कशी काय हाका मारतीये असं शांडिल्याला नाही वाटत. किंबहुना ही कशी जिवंत झाली हे शांडिल्याच्या अजून लक्षातच आलं नाही, आणि ती जिवंत झाली या आनंदात तो लगेच ती हाक मारते, या आनंदात लगेच तिच्या जवळ जातो. भवती आई अस्मि, महोदये मी, हा बघा मी आलो, अयम अस्मि. आता गणिका खरं म्हणजे शांडिल्याला ओळखत नाही, पण आता काय बदल झालाय की ती म्हणतीये, ती हाक पण मारती, शांडिल्याला ओळखते, हाक मारतीये आणि वर असं म्हणतीये, आगच्छ शांडिल्य ये, शांडिल्या ये, अधिश्वतावर अभ्यास कर, शिकून घे, अधिश्व अध्ययन कर, आणि भगवान इव पद्मासनी उपविशति,
ज्याप्रमाणे भगवान परिव्राजक संन्यासी पद्मासनात बसून योग साधना करतो, त्यानुसार ही सुद्धा पद्मासनात बसून योग साधना सुरू करते. हे पाहून शांडिल्याला अतिशय आश्चर्य वाटतं. शांडिल्य हा हंत, अरे रे, इहापि अध्ययन, इथे ही सुद्धा मला अध्ययन करायला सांगते. मग काय फरक राहिला? ते भगवान होते, परिव्राजक संन्यासी होते, तेही मला अध्ययन करायला सांगत होते, आणि ही गणिका सुद्धा मला अध्ययन करायला सांगते. मग हिच्याकडे अध्ययन करण्यापेक्षा भगवंतामेव उपसर्पामी, आमचे जे भगवान आहेत परिव्राजक तेच बरे, त्यांच्याकडेच जातो. भगवंतामेव त्यांच्याकडेच उपसर्पामी, जवळ जातो, असं म्हणून तो परत जातो. आणि तिकडे उपसर्पे जाऊन बघतो का काय, ऐ मृता भगवान, हे भगवान तर मरण पावले. हा आचार्य, अरे रे आचार्य, असं कसं झालं, या अर्थाने हा दुःखाचा उद्गार तो काढतो. त्याला हे अनपेक्षित होतं, त्याला अशी काही कल्पना असं होईल अशी काही कल्पना नव्हती, आणि त्यामुळे ते मरण पावले याचं त्याला दुःख होतं. ततः प्रविशती यमदूतः, त्याच वेळी तो यमदूत जो मगाशी गणिकेचे प्राण हरण करून घेऊन गेला आहे तो तिथे प्रवेश करतो. यमदूतः अहो प्रमादः, केवढी मोठी चूक झाली. न सा इयं वसंतसेना, ज्या गणिका वसंत सेनेचे प्राण घेऊन येण्यास मला यमाने सांगितलं होतं, ती न इयं वसंतसेना, ही वसंतसेना नाही, वसंतसेना नावाची दुसरी गणिका आहे, तिच्याबद्दल सांगितलं होतं. चुकून मी तिचे प्राण नेले. सात्वन्या ती तर वेगळी आहे. तस्याः प्राणां हर्तुम् अहं प्रेषितः, तिचे प्राण नेण्यासाठी मला पाठवले होते. न अस्याः, तिचे नव्हे. यावत् अस्याः शरीरम् अग्निसंयोगं न उपनीयते तावत् अस्याः प्राणान् अस्याः शरीरे स्थापयामि. तेव्हा हे तिचे प्राण मी घेऊन आलो, जोपर्यंत तिचे शरीर अग्निसंयोगम, हे चितेमध्ये ठेवून अंतिम संस्कारांसाठी अग्नीला दिलं जात नाही, म्हणजे त्या शरीराला अग्नी दिला जात नाही, तोपर्यंत हिचे प्राण तिच्या शरीरामध्ये मी परत ठेवतो. म्हणजे ही घटना घडते, आता नुकतेच तिचे प्राण गेलेले आहेत, तिचे शरीर अजून तिथेच आहे, तोपर्यंत मला तिचे प्राण तिच्या शरीरात पुन्हा ठेवता येतील असा विचार करून यमदूत तेथे आला आहे. विलोक्य, आणि येऊन तिथे पाहतो तर काय, पाहून ऐ उत्थिता कलय्यम, अरे ही तर उठली आहे, उठून बसलीये. याचाच अर्थ तिचे प्राण जरी आपण घेतले तरी दुसऱ्या कोणाचे तरी प्राण तिच्यात आले आहेत, हे यमदूताच्या लक्षात येतं. अहो किन्नु खलु इदं, हे काय, त्यालाही आश्चर्य वाटतं की हे असं कसं झालं. अस्याः प्राणाः मम करे, तिचे प्राण तर माझ्या हातात आहेत. तथापि कथं का उत्थिता, कशी बरं ही उठली, म्हणजे हिच्या शरीरात जर दुसरे प्राण आलेले आहेत तर माझ्या हातात जे हिचे प्राण आहेत त्याचं आता काय करणार. अधुना एतान प्राणान् कुत्र स्थापयामि, हे प्राण आता मी कुठे ठेवणार. सर्वतः विलोक्य, मग त्याच्या लक्षात येतं की ज्या अर्थी इतर कोणाचे तरी प्राणीच्या शरीरात आहेत त्या अर्थी कोणाचे तरी प्राण गेलेले असणार, आणि त्यामुळे तो इकडे तिकडे शोधतो. आणि त्यावेळी अत्र कोपी परिव्राजकः मृतः दृश्यते, इथे कोणी एक परिव्राजक मेलेला दिसतो आहे, म्हणजे ह्याच्या शरीरात प्राण नाहीये. भवतु दृष्टम, तेव्हा आता माझ्या लक्षात आलंय, मला एक उपाय सुचला. अस्याः गणिकायाः प्राणान् परिव्राजक शरीरे स्थापयामि, माझ्या हातातले हे जे गणिकेचे प्राण आहे ते या परिव्राजकाच्या संन्यासाच्या शरीरात मी ठेवतो, असं म्हणून कथा करोती, तो ठेवतो, ते प्राण ठेवतो असा अभिनय करतो, आणि मग तो निघून जातो. आणि हा परिव्राजक प्राण
शरीरात आल्याबरोबर उत्थाय उठून बसतो आणि आता काय म्हणतो तो, पुत्र मी प्राणवल्लभः हृदयेश्वरः रामीलकः. कुठे बरं माझ्या प्राणांना अतिशय प्रिय असलेला, माझ्या हृदयाचा स्वामी असलेला रामीलक. एहि रे चला ग त्वाम द्रष्टुम उत्सुका अहम. एहि रे हे रामीलकाला उद्देशून आहे की अरे रामीलका ये रे, तुला पाहण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे, तुला भेटण्यासाठी खूपच आतुर आहे. आता ही सगळी वाक्य कोणाची आहेत, खरं म्हणजे त्या गणिका वसंत सेनीची वाक्य आहेत. तिचे प्राण परिव्राजकाच्या शरीरात आल्यामुळे हे परिव्राजक संन्यासी तिच्याप्रमाणे वागत बोलत आहेत, तिच्या मनात जो विचार आहे तो विचार करत आहेत. आणि तिकडे वसंत सेना मात्र परिव्राजकाचे प्राण तिच्या शरीरात असल्यामुळे परिव्राजकाप्रमाणे योग साधना करायला बसली आहे. शांडिल्यला ओळखतीये, त्याला शिष्य म्हणून अभ्यास करायला सांगते. अशा प्रकारे परिव्राजकाचे प्राण अज्जुकेच्या शरीरामध्ये, भगवानांचे प्राण अज्जुकेच्या शरीरामध्ये आणि अज्जुकेचे प्राण भगवानांच्या शरीरामध्ये असल्यामुळे शरीर वेगळं आणि त्यातला आत्मा वेगळा, म्हणून ते बरोबर एकमेकांसारखे वागत आहे. आणि शांडिल्य हे बघतो की परिव्राजक उठून बसल्यावर भगवान किम येतात, ते काय म्हणतायत, रामीलक कुठे विचारतायत. आता हे परिव्राजकांना रामीलक तर ठाऊक नाहीये आणि कसे काय बरं ते रामीलकाबद्दल बोलतायत. आणि त्यामुळे शांडिल्य म्हणतो, भवतः आश्रमस्य विरुद्धः अयम आचारः. अहो तुमचा आश्रम आहे संन्यास आश्रम आणि त्याला हे आचरण शोभून दिसत नाही, हे तर विरुद्ध आचरण आहे, चुकीचं आचरण आहे. की कोणाबद्दल प्रेम व्यक्त करणं हे संन्यासी लोकांना निषिद्ध आहे आणि त्यामुळे हे योग्य नाही तुम्ही बोलताय ते. त्यावर परिव्राजक म्हणतो, न किमपि आश्रम विरुद्धम. आता हा जरी परिव्राजक बोलत असला तरी हे विचार कोणाचे आहेत, त्या गणिकेचे आहेत, कारण गणिकेचे प्राण त्याच्यामध्ये. आणि म्हणून परिव्राजक म्हणतो, न किमपि आश्रम विरुद्धम, काही आश्रमाच्या विरुद्ध नाही, कारण ही गणिका स्वतःला संन्यासी का मानेल, त्यामुळे आश्रम विरुद्ध नाही आहे. एष खलु यौवन आश्रम, हा तर खरा यौवन आश्रम आहे. आता यौवन आश्रम असा कुठलाही आश्रम आपल्या संस्कृतीत मानलेला नाहीये, ही तर एक शरीराची अवस्था आहे यौवन ही. परंतु शांडिल्याच्या प्रश्नाला त्याच्याच शब्दात उत्तर दिलंय की हा तर यौवन आश्रम आहे. एही ये उद्याने रामीलकम अन्विष्यावः. आपण या उद्यानात रामीलकाला शोधूया. इतस्ततः परिभ्रमती असं म्हणतो तो आणि इकडे तिकडे त्या रामीलकाला शोधू लागतो. आता बघा, या रंगमंचावरील सर्वजण आपापल्या परीने असा अभिनय करतायत की ती जी गणिका आहे वसंत सेना, ती पद्मासनात बसून योग साधना वगैरे करते, तिची सखी आश्चर्यचकित झालेली असेल. इकडे हा परिव्राजक आहे, तो गणिकेप्रमाणे त्या रामीलकाला शोधतो आहे. शांडिल्य आश्चर्यचकित झालेला आहे आणि असा त्या रंगमंचावर सगळा गोंधळ झालेला आहे. शांडिल्य आता एक प्रयत्न करून बघतो, गणिकां उपसृत्य, त्या गणिकेच्या जवळ जातो आणि तिला म्हणतो, भवती अहो. आता हा जे आपले गुरुजी आहेत अशा कल्पनेने तो तिच्या जवळ जातोय. गणिकां उपसृत्य, गणिका क्रोधेन, ती गणिका पण रागाने त्याला म्हणते मूर्ख, कारण भगवान परिव्राजक आहे ती. मांस हात लावू नकोस, स्पर्श करू नकोस. तूष्णीं स्थित्वा योगम चिंतय, जरा तिथे गप्प बस आणि जरा योग साधनेचा विचार कर. आणि आता शांडिल्याच्या लक्षात येतं ही गणिका आहे ती परिव्राजकाप्रमाणे बोलते आहे आणि जो परिव्राजक आहे तो गणिकेप्रमाणे बोलतो आहे.
आणि त्यामुळे त्याच्या लक्षात येतं भगवान किमेतर, हे भगवान हे काय आहे, भवती किमिदं, अहो महोदये हे काय झालं. आणि मग तो प्रेक्षकांकडे वळून, त्या दोघांकडे वळून तो असं म्हणतो आणि मग प्रेक्षकांना उद्देश्य, प्रेक्षकांकडे वळून असं म्हणतो त्यांना उद्देशून, भोः अहो एषः आचार्यः न आचार्यवत् आचरति, हे आमचे आचार्य आहेत ते आचार्यांसारखे वागत नाहीये. एषा अज्जुका न अज्जुकावत् आचरति, ही गणिका अज्जुका अज्जुकेप्रमाणे वागत नाहीये. बरोबर त्यांचं शरीर वेगळं आणि त्यांचं आचरण एकमेकांचं बदललेलं आचरण, परस्पर अदलाबदली झालेलं आचरण त्यांचं आहे. आणि यावरून त्याच्या लक्षात येतं विहस्य, हसून म्हणतो भगवदज्जुकीयम नाम संवृत्तम. भगवदज्जुकीयम म्हणजे भगवान आणि अज्जुका यांच्याशी संबंधित नाट्य हे तयार झालं. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा एखाद्या नाटकामध्ये नायक आणि नायिका यांची कथा सांगितलेली असते तेव्हा नाटकाला नाव दोघांच्या नावावरून, उदाहरणार्थ मालविकाग्निमित्रम, ते मालविका ही नायिका आहे आणि अग्निमित्र हा नायक आहे, अशा प्रकारचं नाव त्या नाटकाला दिलेलं असतं. त्यानुसार येथे भगवान आणि अज्जुका यांची कथा किंवा यांचं नाटक तयार झालंय. भगवदज्जुकीयम नाम संवृत्तम. तर भगवान आणि अज्जुका यांची कथा असलेलं नाट्य हे नाट्य आहे. नाट्य आपण कशाला म्हणतो की ज्यामध्ये काहीतरी आश्चर्यकारक घडतं, ज्यामध्ये काहीतरी औत्सुक्य निर्माण करणारं घडतं, त्याला आपण नाट्य असं म्हणतो. तेव्हा हे इथे हा जो प्रसंग घडलेला आहे तो असा नाट्यात्मक आहे, तो असा चमत्कृतीकारक आहे, आश्चर्यकारक आहे, उत्सुकता उत्कंठावर्धक आहे. आणि म्हणून हे भगवदज्जुकीयम, भगवान आणि अज्जुका यांची कथा असलेलं नाटक जणू काही इथे तयार झाले.